तर या मोठ्या राजकीय बातमीनंतर बातमी अतिशय मोठी आहे, मात्र ही बातमी अपघाताची आहे. कारण कुर्ल्यात आज अतिशय भीषण असा अपघात झालेला आहे. कुर्ल्यामध्ये बस अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट आहे. कुर्ला स्टेशन बाहेर बेस्ट बस थांबा बंद झालेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा थांबा बंद करण्यात आलेला आहे. इच्छित स्थळी जाण्यासाठी रिक्षा स्टँडला मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते आहे. सध्याची आपण या ठिकाणची जर दृश्य बघितली तर या ठिकाणी इच्छित स्थळी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात रिक्षा स्टँडवरती आता नागरिकांनी गर्दी केलेली आहे. मात्र दररोज ज्या लोकांचं ऑफिस या ठिकाणी आहे किंवा त्यांचा जो वेळापत्रक निश्चित आहे त्या लोकांना मात्र याचा मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो सहन करावा लागतोय. सूरज सर जरा लवकर या. कुर्ल्यात काल भीषण अपघात घडला. एका बसने अनेकांना चिरडलं आणि त्यात अनेकांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे. आपण सध्या त्याच घटनास्थळी आहोत ज्या ठिकाणी काही अंतरावरती बसचा अपघात झाला होता आणि मात्र त्याचाच परिणाम म्हणून कुठेतरी आज आपण या ठिकाणी जो कुर्ला परिसरातील हा जो बस स्टॉप आहे त्या ठिकाणी कोणतीही बस जी आहे ती या ठिकाणी सोडण्यात येत नाही आहे. त्यामुळे कुठेतरी प्रवाशांचे हाल जे आहेत ते होत आहेत. जर का पाहायला गेलं तर सकाळची वेळ आहे आणि कुर्ला स्टेशनमधूनच लगेचच नागरिक जे आहेत प्रवासी जे आहेत ते बाहेर पडतात आणि आपापल्या कामाला जातात. मात्र ज्या कोणी होतं का किंवा त्या बस खाली कोणी आपल्याला माहित नाही, काही माहित नाही. नक्कीच हे होते या ठिकाणी जे राहणारी माणसं ज्यांनी काही माहिती जी आहे ती सांगितलेली. मात्र आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा पद्धतीने ही जी सुरक्षा भिंत जी आहे ती या ठिकाणी पूर्णपणे कोसळलेली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. एकंदरीत जर का पाहायला गेलं इकडचा हा परिसर तर गांभीर्य लक्षात येतं की बस किती वेगाने होती. संपूर्ण सुरक्षा भिंत जी आहे ती या ठिकाणी तुटलेली आहे आणि डेपो परिसरात आता कोणत्याही बसला परवानगी नाही आहे. त्यामुळे आता अनेकांचं जे अनेक प्रवासी जे आहेत जे कुर्ला स्टेशनमधून बाहेर येत आहेत त्यांच्या आता हाल होत आहेत. आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे चालकाचं असं म्हणणं आहे की बसचे ब्रेक फेल झाले होते आणि जो स्पीड आहे तो वाढत जात होता, त्यामुळे हा अपघात घडलेला आहे. मात्र त्यामध्ये अनेकांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे चालकाचं मेडिकल झाल्यानंतर खरी माहिती जी आहे ती समोर येणार आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. तर आपण त्या ठिकाणची सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे हे सर्व काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. थेट अपघातस्थळी आमचे प्रतिनिधी पोहोचलेले होते आणि त्यांनी सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. सध्याची आपण ही परिस्थिती बघू शकतोय. ज्या वाहनांचं नुकसान झालंय ती वाहनं या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी हा भीषण असा अपघात खरं तर घडलेला आहे. अगदी या मार्केटची सुरक्षा भिंत जी आहे ती सुद्धा कोसळलेली आहे. कारण थेट ही बस जी आहे ती मार्केटमध्ये शिरली असल्याचं कळत आहे. कुर्ला मार्केटमध्ये ही भरधाव बेस्टची बस जी आहे ती थेट शिरलेली होती. मुंबईमध्ये बेस्टचा सर्वात भीषण असा अपघात झाला असल्याचं देखील आपण पाहतोय. रात्री ही घटना घडलेली होती. मात्र यानंतर आज सकाळी सुद्धा एक शांततेचं वातावरण या परिसरामध्ये बघायला मिळालं. कारण अतिशय भीषण अपघात होता. तब्बल 5 जण यामध्ये ठार झाले. तर कुर्ला परिसरामध्ये एक भरधाव एसी बेस्ट बस मार्केटमध्ये थेट शिरल्या आणि या भरधाव बेस्ट बसने 30 पेक्षा जास्त लोकांना चिरडलेलं आहे. आणि या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. 30 जण जखमी आहे. मृतांचा आकडा सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. तर जेव्हा अपघात घडलाय त्यावेळेस अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी प्रवास करत होते. ही माहिती पोलिसांकडून मिळते.